वडापाव ही रेसिपीच अशी आहे की वर्षभर केव्हाही तुम्हाला हा वडापाव खाण्यासाठी दिला ना तरी तुम्ही तो आवडीनेच खाल। अगदी गाडीवर ज्या पद्धतीचा वडापाव भेटतो ना त्याच पद्धतीचा वडापाव छान 2 चटण्या करून स्टेप बाय स्टेप आपण 3 स्टेपमध्ये ही रेसिपी सविस्तर पाहणार आहोत। त्याचबरोबर हा वडापाव करत असताना काही महत्त्वाच्या सिक्रेट टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून घरगुती ज्या पद्धतीचा वडापाव होतो त्यापेक्षा नक्कीच चवीचा वेगळा असा हा वडापाव असणार। त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि दररोज दुपारी 12 वाजता रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं स्वागत करते। आज आपण गाडीवर ज्या पद्धतीचा वडापाव मिळतो त्या पद्धतीचा वडापाव कसा तयार करायचा ते पाहू। त्यासाठी या ठिकाणी बटाटा छान असा उकडलेला आहे, तो बाजूला ठेवून देऊया। कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी छान तडतडून घेतली, जिरं छान तडतडून घेतल्यानंतर यामध्ये अद्रक लसूण हिरव्या मिरचीचा छान ठेचा केलता तो टाकलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे, त्याचबरोबर कढीपत्त्याची 2 पाने टाकलेली आहे। तुम्हाला जर कढीपत्ता चिरून घ्यायचा असेल तरी देखील तुम्ही चिरून घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं अगदी अर्धल्ले असे ठेचून घेतलेले धने यामध्ये ॲड करणार आहोत। पूर्णपणे बारीक करायचे नाही, थोडेसे अर्धल्ले राहतील अशा पद्धतीचे। त्यानंतर हळद टाकायची। सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेतलेले आहे। त्यानंतर आपण बटाटा जो छान असा उकडून घेतलेला होता तो गरमागरम बटाटा यामध्ये टाकते, जेणेकरून बटाटा लवकर मॅश होईल। त्याचबरोबर बटाट्याला जो स्ट्रक्चर आहे ते परफेक्ट असेल। त्यानंतर आपण टाकूया चवीनुसार मीठ, हलकंसं या ठिकाणी मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा। या ठिकाणी चटणी आपली ऑलमोस्ट तयार होत आली आहे। अगदी 1 मिनिटासाठी झाकून ठेवली आणि चटणीचा रंग पाहू शकता, परफेक्ट आलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला जे बेसन पीठ मिक्स करायचं ही दुसरी स्टेप आहे। या ठिकाणी 1 चमचा तांदळाचं पीठ, 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि हळद वगैरे मी या पिठामध्ये घालत नाही। त्याचबरोबर अगदी थोडासा ओवा मी या ठिकाणी हाताने क्रश करून टाकला होता। छान असं मिक्स केल्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी